आता आपण उकडलेल्या अंड्याची भाजी बनवू. तेल टाकते आता फ्राय पॅन मध्ये. तेल टाकलं, काळा मसाला टाकते. लवंग, मिरी, 2-3 लवंग, 2-3 मिरी, दालचिनी, तमालपत्र, हे तमालपत्र आणि बारीक चिरलेले कांदे. बारीक चिरून घेतलेत कांदे, ते टाकते आता तेलामध्ये. चांगले लाल परतवून घ्यायचे त्यांना. मस्त लाल होऊ द्यायचे त्यांना चांगलं. हे आलू, लसूण, कोथिंबीर पेस्ट आहे. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण असं मिक्स करून भाजून घेतलेलं, त्याचं वाटण करून ठेवते मी आधीच. 2 टोमॅटो बारीक कापलेले आहेत, ते थोडेसे चॉपअप करून घेतले. हे 2 कांदे होते, 2 कांदे घेतले थोडे मिडियम साईजचे, ते बारीक चिरून घेतले आणि ते तेलात टाकलेत आता फ्राय पॅन मध्ये. आता आलं लसूण पेस्ट टाकते थोडी, 2 चमचे. हे बघा आलं लसूण पेस्ट. असं लाल होऊ द्यायचं चांगलं. तर वाटण टाकते थोडं. हे वाटून टाकलं, मस्त परतून घेतलं चांगलं. थोडंसं पाणी सुटतं तर मग आता मसाला टाकायचा. आता मसाला टाकते. हा गरम मसाला आहे सगळं मिक्स. मिरची पावडर नाही याच्यात, गरम मसाला आहे. ही हळद टाकते, थोडी काश्मीरी मिरची टाकते, मिरची पावडर, आणि हा थोडा मिक्स मसाला. हे असं परतून घ्यायचं छान. आता याच्यात टाकते टोमॅटो हे बारीक केलेले. त्यांना जरासे चांगले शिजू द्यायचे, मग पाणी टाकायचं याच्यात. पाणी टाकून थोडं तेल सुटलं का अजून थोडं पाणी टाकायचं. आता याच्यात पाणी टाकते थोडं तेल सुटून देईल त्याला. पाणी टाकलं, पाणी टाकून असं मिक्स करून थोडंसं झाकण झाकलं ना की मग तेल सुटेल त्याला. टोमॅटो पण चांगले शिजतील मस्त. मग काय अजून पाणी टाकून परत दाखवते की अंडी कशी टाकायची. आता हे मीठ टाकते चवीनुसार. आता थोडा वेळ तेल सुटू देते त्याला, झाकण झाकते. थोड्या वेळाने बघू आपण परत. अंड्यांबरोबर बटाटी वापरून घेतली होती मी, उकळून घेतली होती, ती पण थोडी बारीक चिरून टाकते याच्यात. बघा कसं छान तेल सुटलं आता. किती छान तेल सुटलंय आता मस्तपैकी. अंडी कापून टाकते आता बारीक कापून. अशी छान चिरून घ्यायची. त्यांचा पिवळा भाग आहे ना तो बाजूला थोडा काढायचा, तो नंतर टाकायचा रशामध्ये, कारण की तो गाळ होऊन जातो ना. अशी काढून घ्यायची. हे असे छान चिरून घेतले ना की छान लागतात ते. हे बघा असे चिरायचे. अशी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण करू शकता अशी भाजी. मी एकदा केली तर माझ्या नातूला आवडली म्हणून मी करते परत ती भाजी. हे बघा असे टाकायचे. छान लागली होती त्या दिवशी केली होती तर. हे बघा असं टाकलं ना, असं मिक्स करायचं. परत थोडं पाणी टाकायचं याच्यात. आता 5-10 मिनिटं परत शिजू द्यायचं. मस्त छान होते मग भाजी मस्त. हे बघा असं करायचं छान. ते बॉल आहेत ना थोडे फुटले तरी काय हरकत नाही नंतर. छान भाजी अशी मस्त पैकी थोडी अशी घट्टच करायची. थोडंसं टाकते मी पाणी त्याच्यात अजून, का की थोडं शिजेल ना ते, पण पाणी आटेल त्याच्यात. हे बघा आता पाणी टाकलं मी अजून. आता झाकण झाकलं याच्यावर थोडं 5 मिनिटं. चांगला उकळ आला ना तर थोडी कोथिंबीर पण चिरून टाकेल त्याच्यात बारीक. आता थोडं झाकण झाकते, थोडं 5 मिनिटं ठेवते अशी. मग बघू आपण. कोथिंबीर टाकते परत आता बारीक चिरून. आता एक कोथिंबीर चिरली बारीक, ही टाकून देऊ आपण त्याच्यात आता. हे बघा किती छान मस्त तेल सुटले त्याला. हे बघा छान उकळ येतोय भाजीला. झाली आपली भाजी रेडी. बघा तुम्हाला आवडली असेल तर करून बघा. कोणाची कशी पद्धत असते, कोणाची कशी असते, तुमच्याकडे बनवता की नाही. अशी छान मस्तपैकी थोडून अजून 1 मिनिट ठेव. झालं आता 1 मिनिट झाला. आता आपण झाकण काढू. झाली बघा भाजी रेडी मस्त. आता दाखवते तुम्हाला. छान झाली बघा भाजी.
अशी छान झाली भाजी बघा. ही बघा मस्त झाली भाजी. चपाती बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, कशा बरोबर पण खाऊ शकता, छान लागते. झाली रेडी भाजी. ही झाली आपली आता भाजी रेडी. मस्त खाऊन बघा कशी झाली ती सांगा.